नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे, आपण कागलला गाडी खाली केली आणि आलो होतो कोल्हापूरला. इथं चालू झाला पाऊस. गाडी भरली होती. त्यामुळे पावसामध्ये थोडंसं तेच पाऊस चालू झाल्यामुळे गाडीला कागद वगैरे मारला आणि आपण गेलो. गाडी गोडाऊनला लावली. मग म्हणलं थोडंसं खूप भिजलो होतो. म्हणलं कसं नाश्ता करावं. जेवण करायला गेलो. तिथं जेवण पण संपलं होतं. मग काय शेवटी चायनीजच खाल्लं. चायनीज वगैरे खाल्लं. आपल्यासोबत दादा होते. दादाला म्हणले चला चायनीज वगैरे खाऊन येऊ. चायनीज खाल्लं. त्यानंतर इथं टी कॅफे म्हणून मस्त फ्रँचायझी आहे. त्यांच्यापाशी चहा घेतला. एक नंबर चहा होता. त्यानंतर गाडी वगैरे भरली आणि निघालो आपण आपल्या गावाकडच्या दिशेने. आणि की थोडासा खराब रस्ता होता. त्या खराब रस्ता वगैरे पार केला. मग म्हणलं आता थोडंसं डिझेल वगैरे टाकून घेऊ. मग काय लावली गाडी पंपात. बघा मित्रांनो कशी बांधली आहे गाडी. गाडी एकतर हाईट पण होती आणि दुसरी होती फाळकाव पण. आता असं जीव कात्रीमध्ये घेऊन गावापर्यंत जायचं, कारण कुठं साहेबाची भेट झाली की मग काय नाही, मग मग विषय संपलाच. डिझेल वगैरे टाकलं आणि पोहोचलो. पोहोचलो टोल नाक्यावर आणि तिथेच जेवण केलं. मग म्हणलं आता जेवण करावं, खूप बेजारी पण झालेली आहे, इथंच झोपावं. झोप वगैरे घेतली. सकाळी सकाळी उठलो, चहा घेतला आणि लागलो आपल्या पुढच्या प्रवासाला, कारण प्रवास पण खूप लांबचा होता. मग म्हणलं आता खूप दूरवर पण जायचंय. मग काय 60-62 लावला रट्टा. म्हणजे कसं, आता रस्त्यावर तर गाडी पण नव्हती. मग 2 तास प्रवास करून पोहोचलो सोलापूरच्या बायपासला. बायपास उतरला, मामाची झाली भेट. सकाळी सकाळी मामानं म्हणले आता काहीतरी करावं लागतंय. मग मामाला दिली एक नोट. निघालो पुढच्या प्रवासाला. म्हणजे कसं आहे, आपण जिथून बायपास उतरलो तिथं स्पीड ब्रेकर आहे आणि तिथं मामा थांबले. कसं आहे, आपल्याला पण थांबावंच लागतंय. तिथून आलो, 1 तास प्रवास केला. सकाळी सकाळी रात्रभर प्रवास करून हा नजारा बघायचं मजाच वेगळी आहे. कारण रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळी सकाळी जो सूर्य दिसतो ना, त्याची मजा खरंच खूप वेगळी आहे. त्यानंतर आलो तमलवाडी टोल नाक्यावर. बघा सकाळी सकाळी कशी दिसते गाडी. आता सकाळी बघितली, इतकं हाईट वाटत होती की खरंच विश्वासच बसला नाही की रात्रभर आपण हीच गाडी चालवत होतो. गाडी वगैरे मस्त बांधली होती, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. निघालो आपल्या गावाकडच्या दिशेने. मग लागला आपला लातूर मधला हायवे लागला. हायवे लागल्यानंतर काय आपल्यासोबत सकाळी सकाळी फक्त लक्झरीज गाड्या होत्या, कारण वाहन रस्त्यावर तर दुसरी गाडी कोणती आपल्याला दिसत पण नव्हती. सकाळचे 6-6:30 वाजले होते. मग काय निघालो आपल्या गावाकडच्या दिशेने. जसं गाव येतं तस तसं गाडी चालवायची मजा अजून जास्तच येते. चाकूरमध्ये थोडंसं काम होतं, साहेबाला भेटलं आणि थोडंसं डॉक्युमेंट होते ते वापस केले आणि लागलो आपल्या घराकडच्या दिशेने. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.